नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये शनिवारवाडा, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत या शनिवारवाड्याची निर्मितीपासून आत्तापर्यंतची सविस्तर मराठीतून माहिती आपण जाणून घेऊया. 1730 ते 1818 मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून काम करणारा शनिवारवाडा हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे स्थान आहे. हा राजवाडा किल्ला मराठा राजांच्या छत्रपती पेशव्यांनी पंतप्रधान बांधला होता, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये लष्करी हल्ले आणि आगीमुळे तो जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला आहे. या किल्ल्याचे नाव शनिवारवाडा. याचे स्थान भारत, पुणे. 1732 साली 290 वर्षापूर्वी याचे बांधकाम झाले आहे. मराठाशाही वास्तूचे आर्किटेक्चर शैली आहे. याचे मालक मराठा साम्राज्य. 1732 ते 1818 युनायटेड किंगडम. 1818 ते 1947 कंपनी राज. 1818 ते 1858 ब्रिटिश राज. 1858 ते 1947 भारत. 1947 पासून आत्तापर्यंत मालकी आहे. इसवी सन 1732 मध्ये शनिवारवाडा बांधलेले ते 1858 पर्यंत मराठा साम्राज्याच्या पेशव्यांच्या मुख्य निवासस्थान म्हणून काम करत होते. मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर 18व्या शतकात हा राजवाडा भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. सन 1828 मध्ये एका गूढ आगीमुळे किल्ला बहुतेक नष्ट झाला, परंतु उर्वरित इमारती आजही पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणून वापरात आहेत. शनिवारवाडा ऐतिहासिक वास्तू. महाराष्ट्राच्या पुणे शहरात शनिवारवाडा, रोजच्या मराठीत शनिवारवाडा नावाची ऐतिहासिक वास्तू आहे. मराठा साम्राज्याचे पेशवे किंवा पंतप्रधान 18व्या शतकात या राजवाड्यात राहत होते आणि काम करत होते. 17 जून इसवी सन रोजी भारत सरकारने शनिवारवाडा घोषित केला. 1919 रोजी महाराष्ट्राने ते राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून नियुक्त केले. शनिवारवाड्याचे बांधकाम 10 जानेवारी 1730 रोजी पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. त्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली आणि 22 जानेवारी 1732 रोजी पूर्ण झाले. शनिवारवाडा असल्याने त्याला शनिवारवाडा हे नाव पडले. 1732 नंतरही या किल्ल्याला जोडण्या आणि बदल करण्यात येत होते. टॉवरचे गेट 1760 मध्ये उभारण्यात आले आहे. 1808, 1812 आणि 1813 मध्ये लहान मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी आहेत आणि 17 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रजांनी हल्ला केला. किल्ला त्यानंतर पुण्याचे पहिले कलेक्टर हेनरी डंडस रॉबर्टसन यांनी येथे काही काळ वास्तव्य केले. या वाड्यात नंतर एक तुरुंग, एक आश्रय आणि एक पोलीस क्वार्टर होते. 1828 मध्ये मोठ्या आगीत किल्ल्यातील बहुतेक वस्तू नष्ट झाल्या होत्या. जवळपास 90 वर्षांनंतर राजवाड्याची ढासळलेली अवस्था अखेर संपुष्टात आली. सन 1919 मध्ये या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून नियुक्त केले गेले, ज्या ठिकाणी उत्खननाचे काम सुरू झाले. 1923 पूर्वी उत्खननासाठी जागा तयार करण्यासाठी राजवाड्याचे न्यायालय नष्ट करण्यात आले. शनिवारवाडा हे अनेक आपत्ती आणि दुर्घटनांशी जोडलेले आहे. राजवाड्यातील पेशव्यांच्या दप्तरात मुत्सद्दी आणि वीरांकडून भरपूर पाहुणे येत असत. इथे राजकारण जोरात चालत आहे. पेशव्यांचा दरबार येथे होता. या शनिवारवाड्यात पेशव्यांच्या घराण्यातील मुलामुलींची लग्ने लावली जात. मोहिमेपूर्वी शनिवारवाड्यासमोरील पटांगण हे सैन्य दलाचे असेंब्ली पॉईंट असायचे. नंतर
येथे सार्वजनिक मेळावे आयोजित केले गेले. या पटांगणातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आचार्य अत्र्यांनी विरोध केला. राजवाड्याच्या प्रांगणात मारुतीसाठी सभामंडप, लॉयड्स ब्रिज बांधणाऱ्या केजलांनी हे मंदिर बांधले. आधुनिक काळातील नवा ब्रिज किंवा शिवाजी ब्रिज 19 मार्च 1924 रोजी मारुतीची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली. हा बटाटा मारुती बटाटा म्हणून ओळखला जातो. राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा आहे आणि हजारी कारंजे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. शनिवार वाडा 21 फूट उंच होता आणि चारही बाजूनी 950 फूट संरक्षण भिंतीने वेढलेला होता. पुण्याच्या मध्यभागी हे बुरुज आणि भिंत आजही उभी आहे. किल्ल्याला 9 बुरुज, 5 मोठे दरवाजे आणि तटबंदी आहे. जवळून मुठा नदी वाहते. शनिवार वाड्यावर 9 बुरुज असून ते सर्वत्र सशस्त्र आहेत. पागेचा बुरुज नावाचा खड्डा आतमध्ये पोकळ आहे आणि त्याच्या पायाच्या बाहेर एक वर्तुळाच्या आकाराचा खड्डा आहे. एकेकाळी तोफांचे गोळे तेथे साठवले जायचे. किल्ल्याला 5 दरवाजे आहेत. प्रत्येकाचे वेगळे नाव आहे. दिल्ली, अली बहादर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश आणि नाटकशाळा याला जांबू दरवाजा असे म्हणतात. सर्व दरवाजांना कोनीय कमानी आहेत. सर्व दरवाजांना टोकदार कमानी आहेत आणि त्यांना भरीव लोखंडी अणुकुचीदार कड्या आणि सळ्यांनी मजबूत केलेले आहे. दिल्ली गेटची रुंदी 14 फूट आणि उंची 21 फूट आहे. सर्वात मोठा दरवाजा हा आहे. किल्ल्याच्या अंतर्गत देखभालीसाठी जबाबदार असलेल्या 1000 पेक्षा जास्त नोकऱ्या व्यतिरिक्त चारही बाजूंनी 275 सैन्य आणि 500 घोडेस्वार अहोरात्र चालत होते. शनिवार वाड्यात नानासाहेब पेशवे यांनी 1755 मध्ये गणेश रंगमहाल बांधला. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे 100 नर्तक एकाच वेळी नृत्य सादर करू शकतात. राजवाड्याच्या एका टोकाला सोन्याच्या पानांनी मढवलेली संगमरवरी गणेश मूर्ती उभी होती, तर दुसऱ्या बाजूला कारंजी आणि सुंदर फुलांची बाग होती. फुलांचा वास आणि कारंज्यांचा आवाज यामुळे राजवाड्यात बसणे हा एक आनंददायी अनुभव होता. पेशव्यांच्या खजिन्याची नोंद पुण्यातील पेशवे कार्यालयात आहे. पेशव्यांच्या मालकीच्या शनिवार वाड्यामध्ये रत्नामध्ये 51,402 हिरे, 11,352 माणिक, 27,643 पाचू, 1,76,011 मोती, 435 नीलम, 432 वैदू, 417 पुष्पकराज, 75,419, 24, 14, 24, 25, 24, 24, 24, 24, 24, 24, 25, 24, 20, 20, 200 हजार रुपये होते आणि 497 लॅव्हेंडर ही अमूल्य रत्ने होती. यातील बहुसंख्य कलाकृती या इंग्रजांनी ताब्यात घेतल्या. उर्वरित संपत्ती बाजीराव द्वितीय यांच्या दत्तक पुत्र नानासाहेबांना त्यांच्या द्वितीयानंतर देण्यात आली. कानपूर आणि विठूर ब्रह्मावर्त येथे झालेल्या नुकसानीनंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य झाले नाही. त्याने मागे ठेवलेला मौल्यवान दागिन्यांनी भरलेला खजिना जवळच्या विहिरीत ठेवला. गुप्तहेरांनी इंग्रजांना त्याचे ज्ञान दिले. त्यांनी लूट काढली. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचा संदर्भ आहे. ब्रिटिशांना 1 कोटी रुपयांची संपत्ती देण्यात आली, ज्यात 30 लाख रुपये किमतीची सोन्याची चांदीची नाणी, ताट, वाट्या आणि इतर भांडी, अनेकशे सिंह वजनाची चांदीची अंबरी आणि 70 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रत्ने होती. शनिवार वाड्याच्या इतिहासाची पुस्तके. शनिवार वाड्याचा इतिहास आणि अंतर्गत रचना याबद्दल मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही असे: 1.
पुण्याचा शनिवारवाडा लेखक रमेश जी नेवसे. 2. पौर्णिमा कादंबरी लेखक साधू दास. 3. शनिवारवाडा लेखक डॉक्टर गणेश हरी खराळे. 4. शनिवारवाडा लेखक पी के गलिच्छ. 5. शनिवारवाडा लेखक प्रभाकर भावे. शनिवारवाडा आज भारतीय इतिहास रसिक जेव्हा आवश्यक असलेल्या स्मारकांचा विचार करतात तेव्हा शनिवारवाडा या यादीत वारंवार कमी असतो. आगीचे नुकसान, परिणामी ब्रिटिशांचे दुर्लक्ष आणि शनिवारवाड्याबद्दल PMC पुणे महानगरपालिका आणि ASI भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांची सापेक्ष उदासीनता याचे कारण यामागे असू शकते. शनिवारवाड्यात आग कधी लागली याच्या नोंदी. 1791 वाड्यात मोठी आग लागली ज्याने 5 स्तर खाक केले. 1808 आगीने राजवाड्यातील सर्व महत्त्वाच्या कलाकृती आणि दस्तऐवज नष्ट केले. 1812 आगीने 2 मजले, एक गोदाम आणि आसमानी महाल नष्ट केले. 1813 आग ज्याने रॉयल हॉल नष्ट केला. 1828 पाचवी आणि सर्वात मोठी आग जी आठवडाभर चालली होती असे म्हटले जाते. 1818 पर्यंत मराठा साम्राज्याच्या पेशव्याचे मुख्य निवासस्थान कोणते होते? 1818 पर्यंत मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचे मुख्य निवासस्थान हे शनिवारवाडा होता. शनिवारवाड्याची आर्किटेक्चरल शैली कोणती होती? शनिवारवाड्याची आर्किटेक्चरल शैली ही मराठी शाही वास्तू आहे. शनिवारवाड्याच्या इतिहासाचे 2 पुस्तके कोणती? शनिवारवाड्याचा इतिहास आणि अंतर्गत रचना याबद्दल मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही असे. 1. शनिवारवाडा पुण्याचा शनिवारवाडा लेखक रमेश जी नेवसे. 2. पौर्णिमा कादंबरी लेखक साधू दास. असे 2 पुस्तके होती. आज पुण्याच्या शनिवारवाड्याच्या समोर भव्य असे बाजीराव पेशवा यांचे स्मारक आपणास दिसून येते. पुढे मोठे मैदानी आहे. सोबत बाजीराव पेशवाने मस्तानी यांचा फोटो दिलेला आहे. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.